हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलो आहोत, जी की इंडियन पोस्ट पेमेंट बँकची भरती आहे. ही बँक भरती ही बऱ्याच दिवसांनी आलेली आहे आणि यामध्ये आपण डिटेल व्हिडिओ बघणार आहोत की काय अपडेट आहे आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एज लिमिट काय असणार आहे, एक्झाम फीज काय असणार आहे आणि एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, या रिगार्डिंग आपण सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ही एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे आणि सुरुवातीलाच यांनी जी ऑनलाईन अप्लिकेशन करायची जी डेट दिलेली आहे आणि लास्ट डेट देखील इथे मेन्शन केलेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन बाय कॅन्डिडेट ही 9/10/2025ला सुरुवात झालेली आहे आणि जी लास्ट डेट आणि फायनल सबमिशन आहे जे अप्लिकेशनचं ती 29/10/2025पर्यंत तुम्ही करू शकता. म्हणजे लास्ट डेटच्या आधी तुम्हाला अप्लिकेशन हे करायचं आहे. मी वारंवार तेच सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये. 29/10 म्हणजे 29 ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला इथे अप्लिकेशन करायचं आहे. दिवाळीमध्ये विसरायचं नाही आहे की आपल्याला फॉर्म फिलिंग करायचं आहे. दिवाळीच्या आधीच सगळ्यांनी फॉर्म फिलिंगची प्रोसेस आटोपून घ्यायची. आता पुढे आपण बघूया की बघा इथे जी पोस्ट आहे जे डेझिग्नेशन म्हणजे जे तुमचं प्रोफाईल असणार आहे त्या पदाचं नाव आहे हे एक्झिक्युटिव्ह आणि टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहे 348. तुम्ही बघू शकता म्हणजे 1/8/2025ला पब्लिश केलेल्या ह्या वॅकन्सी आहेत. आणि पुढे प्लेस ऑफ पोस्टिंग बघू शकता आणि जसं मी सांगितलं होतं सुरुवातीलाच की ही वेरियस राज्यांमध्ये आहेत. वेरियस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची जॉब असते ही आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये इथे पदभरती ही आलेली आहे. आता वेगवेगळ्या सर्कलमध्ये जसं आंध्र प्रदेश सर्कल आहे त्यामध्ये टोटल वॅकन्सी आहेत 8. आसाममध्ये आहेत जशा 12 आणि आता आपण आपल्या महाराष्ट्राच्या बघूया. महाराष्ट्रामध्ये गोवामध्ये 1 आणि महाराष्ट्रामध्ये टोटल 31 वॅकन्सीची ही पदभरती आलेली आहे. जसं नॉर्थ ईस्टमध्ये बघा तुम्ही वेगवेगळे मणिपूर म्हणजे नॉर्थ ईस्ट झोनच्या ज्या स्टेट आहेत त्यांच्या म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टेटमध्ये एक वेगवेगळ्या वॅकन्सी तिथे दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 31 वॅकन्सी आहेत आणि अशा एकंदरीत 348 वॅकन्सीची ही मोठी पदभरती इथे जाहीर झालेली आहे. चला पुढे आपण त्याचं लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया. थोडं डिटेलमध्ये जॉब प्रोफाईल समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे एक्झिक्युटिव्हचं पोस्ट असणार आहे. यात मंथली रेव्हेन्यू टार्गेट थ्रू द डायरेक्ट सेल ऑफ बँक प्रोडक्ट्स म्हणजे एक टाईपचं सेल प्रकार एक्झिक्युटिव्हची ही जॉब प्रोफाईल आहे आणि यामध्ये स्क्रीनवर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे जॉब रोल असणार आहे, काय ऑपरेशन्स लागतील, काय असाइनमेंट असतील तुम्हाला जॉब रोलमध्ये त्या रिगार्डिंग इथे जॉब प्रोफाईलमध्ये क्लिअर डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की जॉब प्रोफाईल आपलं एकंदरीत कसं असेल याचं क्लिअरली तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला थर्ड जे जॉब प्रोफाईलचं जे नोट आहे त्यामध्ये तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण बघूया. बघा एक्झिक्युटिव्हची पोस्ट आहे आणि यासाठी तुम्हाला कमीत कमी एज लिमिट हे 20 चालणार आणि एज आणि जास्तीत जास्त हे 35 ॲज ऑन 1/8/2025. 1 ऑक्टोबरच्या नुसार तुम्हाला कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 35 एवढी एज लिमिट इथे चालणार आहे. आणि मिनिमम क्वालिफिकेशन आता जे एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे त्याच्या रिगार्डिंग चर्चा करू. जे ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन म्हणजे रेग्युलर असेल तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं, डिस्टन्स आणि लर्निंग फ्रॉम युनिव्हर्सिटी डिस्टन्स लर्निंग असते कुणाकुणाचं तसं असेल तरी चालणार आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ अ बोर्ड रिकॉग्नाइज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर अप्रूव्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ रेग्युलेटरी बॉडी. ठीक आहे. आणि एक्सपिरियन्सची काही गरज नाही आहे. तुम्ही ग्रॅज्युएट आहे कुठल्याही क्षेत्रातले, रेग्युलर डिस्टन्स कसं पण लर्निंग असेल तरी चालणार आहे. तर तुम्हाला इथं क्लिअरली हे म्हणणं आहे की तुम्हाला एनी ग्रॅज्युएट इथे फॉर्म भरू शकतात. एक्सपिरियन्सची काही गरज नाही. पण एक इम्पॉर्टंट नोट इथे दिलेली आहे. अप्लिकेशन शुड हॅव विलिगन्स डिसिप्लिनरी केस पेंडिंग अगेन्स्ट हिम हर अँड शुड ऑल्सो नॉट बी सर्विंग द पनिशमेंट ॲट द टाईम ऑफ अप्लाईंग. म्हणजे तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल नसावा जेव्हा तुम्ही हे फॉर्म भरत आहे त्या पिरियडमध्ये तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल नसावा किंवा यापूर्वी तुमच्यावर कुठला गुन्हा दाखल झालेला असेल आणि त्याची तुम्हाला पनिशमेंट झालेली असेल असं कॅन्डिडेट या पदासाठी इलिजिबल नाही असं त्यांनी क्लिअरली नोटिफिकेशनमध्येच मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. त्यापुढे आपण बघूया पे अँड अलाउन्सेस. तुम्ही बघू शकता जी सुरुवातीला तुम्हाला 30,000 पर मंथ हे सॅलरी भेटणार आहे. ठीक आहे. आणि नंतर ते इन्क्रीज होईल आणि ते लमसम अमाऊंट सांगितलेली आहे जी 30,000 आहे. ठीक आहे. आणि टेन्युअर ऑफ एंगेजमेंट तुम्ही बघू शकता.
The tenure of engagement shall be 1 year, which may be rewarded for an extension on a year-to-year basis of another period of 2 years. पुढे बघा सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. आता सिलेक्शन प्रोसिजर जे आपण सांगतो की जे मेरिट लिस्ट लावू शकतात, म्हणजे तुमच्या ग्रॅज्युएशनच्या पर्सेंटेजनुसार किंवा ते त्यांच्या इंडियन पोस्ट पेमेंट बँककडे जे राईट आहे की ते ऑनलाईन एक्झाम देखील कंडक्ट करू शकतात आणि मार्क बेसिसवर रँक देखील लावू शकतात. म्हणजे जसं की एक ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला सेम मार्क्स असतील तर तुमचे एज हा क्रायटेरिया बघितला जाईल. अशा प्रकारे जी सिलेक्शनची प्रोसेस ही वेगळी आहे. मे बी ते एक्झामच कंडक्ट करतील, ही जी पोस्ट आली आहे त्याच्यासाठी एक्झाम होईलच. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न काय असणार आहे याबद्दल आपण नंतर एक व्हिडिओ घेऊन येऊ. सुरुवातीला आपण ही जॉब अपडेट आली आहे आणि आपल्याला फॉर्म भरायचं आहे, हे जास्त महत्त्वाचा विषय आहे. आता 750 रुपये ही तुमची फीज आहे, अप्लिकेशन फीज, आणि ती जी की नॉन रिफंडेबल आहे. आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी एक्झाम फीज ही सेम आहे. कॅन्डिडेट शुड इन्श्युअर दॅट द इलिजिबिलिटी बिफोर पेईंग द फीज. म्हणजे तुम्ही तुमची इलिजिबिलिटी चेक करा, कारण की फीज ही नॉन रिफंडेबल आहे, नंतर तुम्ही ते कॅन्सल करू शकत नाही. ठीक आहे. पुढे आपण एक्झामबद्दल आपण सविस्तर चर्चा केली आहे की काय असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि एक्झामची डेट आणि तुम्ही इलिजिबल आहेत का, एक्झाम फीज ह्या जास्त महत्त्वाचा विषय असतो. ठीक आहे. तर आपण डिटेलमध्ये सगळं व्हिडिओ बघितलेलं आहे आणि इथे वॅकन्सीचं जे डिटेल डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे की कुठे कुठे किती वॅकन्सी आहेत तुम्ही बघू शकता. आपण महाराष्ट्राचे बघून घेऊ. बघा महाराष्ट्रामध्ये पणजीमध्ये, ठीक आहे, मग गडचिरोलीमध्ये आहे, मग वाशिममध्ये आहे, भंडाऱ्यामध्ये आहे, बुलढाणामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये जागा आहेत, गोंदियामध्ये आहे, हिंगोली, लातूर, मालवण, नांदेडला आहे. अशा प्रकारे सांगली, सोलापूर, वर्धेला आहेत, अलिबागला आहे, पालघरला आहेत, चंद्रपूरला आहे, जालना, नागपूर, धुळे, अमरावती इत्यादी ठिकाणी ह्या वॅकन्सी आहेत. आपण सविस्तर व्हिडिओ बघितलेला आहे आणि यामध्ये देखील दिलेलं आहेत बाकी रिजनच्या पण किती वॅकन्सी आहेत. वॅकन्सी डिटेल हे म्हणजे कुठे कुठे किती वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्या रिगार्डिंग हा चार्ट आहे. तर तुम्हाला मी याचं जे हे आहे वॅकन्सी डिटेल आणि नोटिफिकेशनची जी PDF ची जी लिंक आहे मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण सविस्तर व्हिडिओ बघितलेला आहे आणि न चुकता तुम्हाला जे एनी ग्रॅज्युएट आहेत, कुठलेही असं काही मेन्शन नाही की सायन्स बॅकग्राऊंड हवं आहे की कुठलं, तर तुम्ही याला अप्लिकेशन करू शकता. एनी ग्रॅज्युएट चालणार आहे. फक्त ज्यांच्यावर काही केसेस वगैरे पेंडिंग असतील किंवा केस झालेली असेल तसेच कॅन्डिडेट फक्त इथे इलिजिबल नाहीत. तर अशा प्रकारे चांगली जॉब पोस्ट आहे ही, तुम्ही अप्लिकेशन करू शकता आणि भरू शकता फॉर्म. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट रोज तुम्हाला मिळणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आपलं व्हिडिओ आता आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.